खायला अन्न नव्हतं, वीज नव्हती, अभ्यास करायला त्याला रस्त्यावरच्या दिव्याखाली जावं लागत होतं, तो माणूस आज जगविख्यात झाला आहे. भारताची राज्यघटना लिहितो आणि संपूर्ण देशात त्याचबरोबर चालत आहे. तो माणूस अमेरिकेच्या विद्यापीठाच्या नावावर त्याचं नाव कोरलं जातं, म्हणजे किती मोठा आहे. APJ अब्दुल कलाम सारखा माणूस पेपर वाटतो आणि देशाचा राष्ट्रपती बनतो, म्हणजे फार मोठी उदाहरण आहे. जवाहरलाल नेहरूंची इतकी श्रीमंती होती की त्या काळामध्ये संपूर्ण आपला देश विकत घेऊ शकत होते. विचार करा, इतकी करोडो अब्ज रुपयाची संपत्ती होती त्याही काळात. पण तरीही जवाहरलाल नेहरू आपल्याला बिघडले दिसले का? नाही बिघडले. म्हणून पैसा आला म्हणून उठून जाऊ नका, नाही त्याच्या पलीकडचा शब्द मी वापरणार नाही. पैसा आपल्या ठिकाणी पैशाचं काम करतो. तुम्ही जर शिकले, तुम्ही जर डिग्र्या मिळवल्यात, मात्र तुम्हाला त्या डिग्रीच्या बरोबर तुम्हाला शेती विकत घेतली, घर विकत दिले, दुनियाभराच्या सुख सुविधा उपलब्ध करता येईल, घेता येईल. पण पैसा असेल तर तुम्हाला शिक्षण घेता येईलच असं नाही, बरोबर. म्हणून जी गोष्ट जिथे आहे त्याचा व्हॅल्यू तिथंच ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बनायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवा, आणि तुमचं व्हॅल्यू तुम्हाला किती बरोबर आहे ते स्वतःच तुम्ही ठरवा. मग तुम्हाला कोपऱ्यातली एखादी पडलेली वस्तू बनायची आहे, किती चमकण्याची वस्तू बनवायची आहे हे सुद्धा तुम्ही ठरवा. बरंच काही सांगण्यासारखं आहे. आता बराच वेळ झाला, तुम्ही कंटाळले आहात, त्याच्यामुळे आता तुम्हाला दिलेले डोस हे तुमच्या केसालाही कसवणार नाही, ते सगळं निघून जाईल. त्यामुळे मला इथं थांबावं लागणार आहे. माझे बराच वेळ झाला, मलाही बाकीचे काम आहे. असो, पण तरी तुम्हाला एक शेवट सांगतो मी की तुम्ही जे ठरवाल, ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात, त्या आवडीच्या ठिकाणी जा, आवडीच्या क्षेत्रात जा. तुमचा जो काही आवडीचा क्षेत्र असेल त्या आवडीच्या क्षेत्रात जा, किंवा चुकून तुम्ही एखाद्या चुकीच्या क्षेत्रात गेलेत तर त्या क्षेत्रात तुमचं आवडीचं बघा. समजलं? आवडीच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करा, पुरेपूर प्रयत्न करा, त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करा. पण समजा चुकून तुम्हाला तुमचा आवडता क्षेत्र नाही मिळाला, दुसरा क्षेत्र मिळाला, तर त्या क्षेत्राला तुमचं आवडतं क्षेत्र बनवा. आणि आपण जे काही स्वप्न पाहतो त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कुठेतरी मोठं होण्याची किंवा चांगलं नाव कमवण्याची स्वप्न असते आपलं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मात्र तुमच्या आयुष्यात